जय महाराष्ट्र. मी यशमा तपासे. राजकारणाचा काय बट्ट्याबोळ चाललेला आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. उद्धव साहेबांचे 6 खासदार कुठले, पण त्यातला एक खासदार, त्याला इतकी चरबी कुठून आली माहिती नाही. एक खासदार म्हणजे संजय दीना पाटील. हे फुटून शिंदे सेनेकडे कसे गेले, त्यांना इतकं बळ मिळालंय, हे कुठल्या पद्धतीचं बळ मिळालंय माहिती नाही. की अगोदर उद्धव साहेबांच्या लोकांना धमक्या देण्यापर्यंत मजल तर गेलीच, बॉम्ब बिम टाकण्याची भाषा तर झालीच, पण काल जाऊन त्यांनी पत्रकारांना सुद्धा धमक्या दिल्या, पत्रकारांना शिवीगाळ केली. म्हणजे हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे मला समजत नाही. तर तिकडचा ज्या मतदारसंघातून संजय दीना पाटील निवडून आले असतील, तिकडच्या जनतेने हा विचार केला पाहिजे की हा माणूस जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीला जाऊन बसतो, त्यावेळेला तो आपल्या सिनियर्सला विसरतो, त्यांची इज्जत करायला विसरतो. त्याचबरोबर जे पत्रकारिता म्हणजे आपल्या समाजाचा स्तंभ आहे महत्वाचा, त्या पत्रकारांना शिवीगाळ करतो, त्या पत्रकारांना धमक्या देतो, तर तो सर्वसामान्य जनतेसाठी काय करणार? म्हणजे सर्वसामान्य जनतेची काही किंमतच नाही अशा लोकांच्या मध्ये. म्हणजे ही कुठली नशा, ही कुठली ईर्ष्या, ही कुठला सत्तेचा माज हा डोक्यात गेलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी असं काय दिलंय संजय दीना पाटीलला की हा माणूस जेव्हापासून शिंदे गटात गेलाय तेव्हापासून फक्त धमक्या, बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, पत्रकारांना मारण्याच्या धमक्या. म्हणजे असं काय एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न आहे की असं काय दिलंय तुम्ही बाबा ह्या 6 खासदारांना? त्यातला एक खासदार एवढा जो उडतोय तो कशासाठी? म्हणजे आम्ही कोणाला संसदेत पाठवलेलं आहे? ह्या गुंडांना आम्ही निवडून दिलंय, ह्या गुंडांना आम्ही पाठवलेलं आहे संसदेमध्ये आमची बाजू मांडण्यासाठी. आणि जे आमदार असतील, खासदार असतील, ते आपल्या सत्तेचा जेव्हा दुरुपयोग करतो ना, त्यावेळेला त्यांचं पद काढलं पाहिजे आणि त्यांच्यावरती चौकशी बसली पाहिजे. पण ही कोण बसवणार बरं? फडणवीसांनी स्टेटमेंट तर दिलंय की जो धमक्या देईल त्याच्यावरती चौकशी बसली जाईल, पण कधी? हा पण मुद्दा आहे ना, कधी? तुम्ही संजय दीना पाटलांवरती चौकशी कधी बसवणार? कारण बॉम्बने उडवण्याची धमकी देऊन 4 दिवस झाले, अद्याप चौकशी बसली नाही. आणि त्याचाच आणखीन परिणाम की त्यांनी काल पत्रकारांनाही धमक्या दिल्या. फडणवीस साहेब, तुमच्या कथने आणि करणेमध्ये खूप फरक आहे. कारण तुम्ही जे बोलता चौकशी चौकशी, गृह मंत्रालय तुमच्या हातात आहे, सगळे पोलीस यंत्रणा तुमच्याकडे आहे, तरी सुद्धा ह्या विषयात चौकशा लागत नाहीत, हे पण तेवढं सत्य आहे. त्याचबरोबर तुम्ही जे जैनांना, मराठी माणसाच्या विरोधात जे उभं केलंय भाजपने, हा आरोप आहे सरळ. भाजपने जे जैनांना उभं केलंय मराठी माणसाच्या विरोधात आणि जे काही चालू आहे याच्यावरती सुद्धा गृहमंत्री म्हणून आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही याच्यावरती चौकशी नाही बसवली. म्हणजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही फेल झालेले आहात. आणि एकनाथ शिंदे, तुम्हालाही लाज वाटली पाहिजे की तुमच्याकडे जो माणूस येतो त्याला अशी कुठली बाळगुट्टी मिळते हो की तो एवढा हवेत उडतो. आतापर्यंत तुमच्या बरोबर गेलेल्या एकाही खासदार आमदाराचं असं तरी स्टेटमेंट ऐकलं नव्हतं पत्रकारांबरोबर, जे स्टेटमेंट या संजय पाटलांनी दिलेलं आहे. म्हणजे कुठली ईर्ष्या, कुठली मस्ती आलेली आहे मला समजत नाही. त्याचबरोबर राज्याची सुरक्षा, हे राज्याची सुरक्षेचं अपयश. कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकला त्याच्यावरती बऱ्याच अंधभक्तांचं कमेंट आलं की हे तर तिकडच्या लोकांच्या मानसिकता प्रश्न आहे, तिथे फडणवीस साहेब करणार. पण फडणवीस साहेब, तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही पोलीस विभाग पूर्ण तुमच्या हातामध्ये असताना हे जे लोकलमध्ये असेल किंवा समाजात जे सुरक्षेचे 3-13 सर्वसामान्यांचे वाजलेले आहे, त्याला संपूर्णपणे कारणीभूत हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे याला जबाबदार असतात. कारण तुम्ही महाराष्ट्राला कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये तुम्ही व्यवस्थित अबाधित राखू शकलेले नाही आहेत. आमच्या महाराष्ट्रामध्ये कोण येत आहे, कशासाठी येत आहे, राजसाहेबांनी किती वर्षांपासून हा मुद्दा लावून घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जर कोण येत आहे तो किती दिवसांसाठी येणार आहे, तो कुठल्या कामासाठी येणार आहे, की तो कायमस्वरूपी इथे राहायला येणार आहे, ह्याची सत्यता, ह्याची पडताळणी कोण करणार आहे? म्हणजे कोणी पण यायचं, आमच्या ट्रेनमध्ये हत्यारे घेऊन फिरायची, ट्रेनमध्ये बॉम्ब घेऊन फिरायचे, ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होत आहेत, ट्रेनमध्ये चाकूने हल्ला होत आहेत, कुणाच्या तरी घरचा एक दिवा विझला जातो, याची जबाबदारी फडणवीस साहेबांनी नको का घ्यायला? त्यांचीच जबाबदारी आहे. कारण जर लोकल ट्रेनमध्ये तुम्ही सुरक्षा नाही पोहोचू शकत, लोकल ट्रेनमध्ये जर तुम्ही तिथे चेक पोस्ट नाही लावू शकत, हे तुमचं फेल्युअर आहे.
म्हणजे आमच्या महाराष्ट्राला आज युपी बिहार सारखा बनवण्याच्या उंबरठाही किंचितपणे क्रॉस झालेला असेल तो आता, जो महाराष्ट्र युपी बिहारच्या दिशेने चाललेला आहे. ह्याला संपूर्णपणे कारणीभूत भाजपा, RSS आणि RSS चे दल, देवेंद्र फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, आणि एकनाथ शिंदे ज्यांनी राजकारणाची पूर्ण परिभाषा बदलली. हे सगळे तुम्ही महाराष्ट्र बर्बाद करण्यामध्ये जबाबदार आहात. कुठलाही संत, कुठलाही मुनी ज्या भाषेमध्ये बोलतो, आज जैनाची एवढी मगरुमी आम्ही पाहिली दादर मधल्या, की मराठी बाईला ए बाई ज्या भाषेमध्ये बोललेलं आहे, माध्यमांनी दाखवलेलं आहे, हे जैन मुनी नाहीच. साधू संतांची भाषा अशी असूच शकत नाही. बरं, महाराजांच्या जिरटोपावरती त्यांनी जैनांनी आपला झेंडा लावण्याची हिंमत दाखवली, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? हा छत्रपतींचा जेव्हा आम्ही महाराष्ट्र म्हणतो, तुम्ही महाराजांच्या जिरेटोपावरती जेव्हा झेंडा लावता, तेव्हा तुम्हाला काय संदेश आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे हे आम्हाला समजण्यात की आम्ही दूधखुळे नाही आहोत. आणि आज तुम्ही राजसाहेबांकडे जाता आणि राजसाहेबांकडे माफी मागता, म्हणजे तुम्ही डिवचून बघता, दगड लागला तर लागला आणि उलटला तर जाऊन माफी मागायची, म्हणजे तुम्ही करून बघता. आणि तुम्हाला कुणी उभं केलंय? भाजपने उभं केलंय. तेव्हा जर जैन धर्म अहिंसा आणि भांडणापासून लांब असणारा जर धर्म आहे ना, तर त्यांनी ह्या राजकारणामध्ये पडू नये, मराठी माणसाच्या नादाला लागू नये. पुन्हा शिवरायांचा जिरेटोपाशी जर खेळखंडोबा केला तर तुमचा खेळखंडोबा लवकर हा महाराष्ट्र करेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ ह्यासाठीच टाकलेला आहे की महाराष्ट्राची जी वाट लावलेली आहे ती संपूर्णपणे मुख्यमंत्री, गृहमंत्री आपले एकच आहेत, त्यांनी एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी पूर्ण राजकारणाची परिभाषा बदलली. आणि आज बाहेरून आलेल्या लोकांची इतकी हिंमत वाढली की आपल्या लोकलमध्ये गर्दी कुणामुळे झालेली आहे? महाराष्ट्राचा माणूस तेवढाच आहे ना इथे राहिलेला. हे बाहेरून जे आलेले आहे, जे आपण म्हणतो लोकल ट्रेनला इतकी गर्दी झालेली आहे, ट्रेन मधून पडून माणसं मरतायत, लोकल ट्रेन मध्ये गर्दी कुणी वाढवली? आज तुम्ही रस्ते बघा, एक्सप्रेसवे बघा, बसेस बघा, सगळे तुडुंब भरलेले आहेत. एक ठिकाण असं मला दाखवा जिकडे गर्दी नाही. मग ही गर्दी कोणी वाढवली? मराठी माणसांनी वाढवले का? म्हणजे तुम्ही बाहेरून इकडे येणार महाराष्ट्रामध्ये, इकडे गर्दी वाढवणार आणि आमच्याच पोरांचे तुम्ही जीव घेणार. मग ह्या मराठी माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? हा प्रश्न आहे जनतेच्या वतीने मी विचारते. तेव्हा मुख्यमंत्री साहेब याचं उत्तर पाहिजे. एवढं बोलून थांबते.